मित्रांनो, नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर होणार आहे 2 दिवसीय रास गरबा। काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। त्यापर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर बंद करून द्या। चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला। मित्रांनो, झालेलं असं आहे की आजची आहे 14 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरला नवराष्ट्र या पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे, ती म्हणजे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर होणार आहे 2 दिवसीय रास गरबा। मित्रांनो, कसं झालेलं आहे की प्रोफेसर BA मेहरे हे प्रोफेसर त्या कॉलेजमध्ये शिकवत आहेत आणि यांनी ही परमिशन दिलेली आहे की दीक्षाभूमी परिसरामध्ये जे आंबेडकर कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये 2 दिवसीय स्टेप अप गरबा होणार आहे। मित्रांनो, नागपूरची पवित्र दीक्षाभूमी ही ते पवित्र स्थान आहे जिथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि सर्व बौद्ध अनुयायांना धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं होतं। आणि आताची अशी परिस्थिती आलेली आहे की या जागेवर आपलीच मनमानी हे लोक चालवत आहेत। आधी झालं अंडरग्राऊंड पार्किंग, याच्यामध्ये यांनी जो पूर्ण स्ट्रक्चर क्रिएट केला होता तो आपल्या मनगडत याच्यानी बनवला, स्ट्रक्चरल डिझाईन्स इंजिनियर्स वगैरे बसून, पण स्वतः समितीच्या याच्यातच तो घडलं। त्याच्यानंतर कालांतराने गोष्ट वाढत गेली, मोठी गोष्ट झाली। त्याच्यानंतर 1 जुलैला मोठं आंदोलन झालं, विविध जाग्यावरून लोक आली आणि त्यांनी हे आंदोलन थांबवलं आणि त्याच्यामुळे आजची अशी परिस्थिती आलेली आहे की ती जागा जी आहे ती ऑलमोस्ट प्लेन करण्यात आलेली आहे, कारण पुढच्या महिन्यामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस आहे, सम्राट अशोका विजयादशमी आहे। लोक लाखोंच्या संख्येने नागपूरला येत असतात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता। आणि आजची एक परिस्थिती आलेली आहे की इथे रास गरबा होणार आहे म्हणते नवरात्रमध्ये। हे कितपत योग्य आहे हे लोक काय समजतात स्वतःला भगवान जाणे, कोणी काही सांगू नाही शकत। यांच्यावर कोणाचा हात आहे हेही नाही माहिती, हे काऊन करून राहिले हेही नाही समजून राहिलं। पण माझं एवढंच म्हणणं आहे की नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून तरी असं काही घडायला नको, कारण दीक्षाभूमी ची ओळख संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात आहे। आणि आज जर आपण गुगलवर सर्च केलं दीक्षाभूमी तर 1 जुलैचं जे आंदोलन होतं त्याचे इमेजेस आपल्या समोर येतात, त्याची बातमी आपल्या पुढे येते। हे कुठेतरी चुकीचं आहे, एक चुकीचा संदेश जातो आहे जगामध्ये आणि आणखी असे कृत्य नको घडायला म्हणून प्रोफेसर BA मेहरे यांनीच आपली थोडीशी शहाणपणा दाखवावा, डोक्याला मोठेपणा दाखवावा आणि दिलेल्या निर्णयाची माघार घ्यावी आणि गरबा सारखा उत्सव दीक्षाभूमी परिसरामध्ये तरी घडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे। अन्यथा एक नेक्स्ट इमेज, एक चुकीची इमेज तिथे बनेल आणि याचा इम्पॅक्ट जो आहे हा पुढच्या लोकांपर्यंत एक चुकीचा जाईल। मित्रांनो, इन्फॉर्मेशन कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तेव्हापर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तब तक के लिए नमो बुद्धाय, जय भीम।